सर्वात मोठी भीम जयंती भरते। आज आपल्या बाप्पाची भीम जयंती आहे, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भीम जयंती आहे। तिथं गर्दी वगैरे फुल आहे, तर तुम्ही पण या मग संविधान चौकला। आणि सर्वात मोठी भीम जयंती भरते, तर मी आता जात आहे, बघू शकता इथं पब्लिक वगैरे खूप आहे आणि डीजे सेटअप पण बहुत आहे। तुम्हाला दाखवतो, तर चला मग सर्वांना क्रांतिकारी जय भीम। तर भावांनो, सर्वांना तुम्हाला क्रांतिकारी जय भीम। तुमचा भाऊ आज आला होता संविधान चौकमध्ये, कारण की इथं सर्वात मोठी भीम जयंती मनवल्या जाते। इथं 13 एप्रिल नाईटला भीम जयंती केल्या जाते। सर्वात भारी भीम जयंती म्हणजे नागपूरची, तर तुम्ही पण तर गाइस, सर्वात पहिले क्रांतिकारी जय भीम। नागपूरमध्ये सर्वात जास्त पब्लिक जमा होते फक्त आणि फक्त 14 एप्रिलच्या दिवशी राहते फुल माहोल। तर तुम्ही पण आले असाल संविधान चौकमध्ये, तर करून द्या तुमच्या भावाला लाईक आणि सबस्क्राईब। डीजे वाजत होता धूम धूम आणि भीमकन्या नाचत होत्या थूम थूम। डीजेचा सेटअप होता भारी, तुमच्या भावाने घेतला मग एक ब्लॉग। गाईस, तुमचा भाऊ होता खुश आज, कारण की आपल्या बाप्पाची होती जयंती 14 एप्रिल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला शिकवला जगण्याचा अधिकार, आणि तुमचा भाऊ घेत होता मग एक छोटासा ब्लॉग। घेतल्यानंतर तुमचा भाऊ झालता खुश आणि तुमचा भाऊ दिसू लागला मग हॉट। इतका मोठा डीजेचा सेटअप आपण पाहिला होता पहिल्यांदा, म्हणून तुमचा भाऊ होता आनंदी। अंधार झाला तरी आपल्या बाप्पाचे गाणे चालूच होते। आमच्या भीमकन्याला कधी चॅलेंज करू नका। आपल्या बाप्पाची जयंती याच देशात नाही तर 152 देशात साजरी केली जाते, ते पण थाटाने आणि माटाने। गाईज, इतकी पब्लिक होती ना, तुम्ही पण पाहून होशाल हैराण। डीजे प्लीज प्ले नाचर नाचर और लेफ्ट राइट करो। दादा एक जोरदार गाणं लावतो लेफ्ट राइट मध्ये। चला हात वरती करू जोन। चला सगळ्यांच्या हात वरले पाहिजे आणि बीट सोबत लेफ्ट राइट करायचं। रेडी लेफ्ट राइट लेफ्ट। लोकांनी केला मग टॉर्च ऑन, कारण की आपल्या भाऊचा आलता ऑर्डर डीजे सेटअप वाल्याचा। तर गाईज, आपल्या एका भीम बॉईजनं आणला होता तिरंगा झेंडा, होता खूप मोठा। गाईज, पब्लिक होती जास्त, कारण की आज होता बाप्पाचा बर्थडे। जिनके हाथों में है वो सब ऊपर कर लीजिए और एक बार फिर तालियों के साथ बाबा साहब की 135वीं जयंती पर पूरे झटक के साथ नाचिए झूमिए। गाईज, 12 वाजायला होते, फक्त 10 का 20 मिनिट बाकी। आपल्या भीम बॉईजनं लावले होते मग बॉम्ब, जमली होती फुल पब्लिक।
12 वाजलेन झाला आपला बाप्पाचा बर्थडे मग सुरू. इतके भारी आणि रंगी बॉम्ब होते ना, आपण पण झालो मग हैराण. येते आज मज्जा. तर पहा मग आपला संपूर्ण ब्लॉग शेवटपर्यंत. वगैरे झाले फोडून आणि आता काटायचा होता आपल्याला केक. बाबासाहेबांच्या स्टॅच्यू जवळ मस्त होतं पाणी. त्या भावाला जायचं होतं वरेन, मग चलला मग शिड्या. आज दिसू लागली फुल पब्लिक आणि फुल माहोल, कारण की आज आपल्या बाप्पाचा होता बर्थडे. जिथं सर्वजण कॉन्टेंट क्रिएटर, ब्लॉग क्रिएटर सर्वच जण आलते. तुमचा भाऊ पण होता ब्लॉग क्रिएटर. काहीच पहिली वेळेस मी इतकी पब्लिक बघली होती. 14 अप्रैल मतलब तेरह नाइट को 13 अप्रैल हो गई. अभी हम घर को जा रहे हैं. इधर मेट्रो वगैरह आ रही है और हम अभी घर को जा रहे हैं. और अभी 14 अप्रैल मतलब रिक्शा उठी 14 अप्रैल और मैं उसका ब्लॉग डालने वाला हूँ. तो आप सपोर्ट कीजिए और मैं उसका भी ब्लॉग जल्दी से जल्दी डालूँगा. और 13 अप्रैल का नाइट का ब्लॉग कैसा रहा ये कमेंट में ज़रूर बताइए. तो फिर मिलते फिर नेक्स्ट ब्लॉग.